आता आपण बघणार आहोत मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा। कंबोज यांच्या घरी शुभ कार्याला गेल्यास गैर काय आहे? खासदार संजय राऊतांचा सवाल। विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही कार्याला गेलो आहोत। कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य ठाकरे यावेळेस थोडाच वेळ उपस्थित होते। संजय राऊतांचं वक्तव्य। शुभ कार्यावरती बोलण्याचा अधिकार राऊतांनी गमावला। रोज अशुभ बोलणाऱ्यांना संस्कृती शिकवण्याचा अधिकार नाहीये। खोटं आणि अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा आहे। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत। संजय शिरसाटांचा टोला। सार्वजनिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे असं राजकारणामध्ये अलिखित संकेत असतात, पण त्याच वेळेस मर्यादेबाहेर बेछूट आरोप झाल्याचीही करून दिली आहे आठवण। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना चांगलंच भोवलंय। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश आहेत। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश आहेत। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्यावरती जबाबदारी असणार आहे। पालकमंत्र्यांना बदडलं, दोषींना सांगितलं असेल 1 महिना फिरून या। संजय राऊतांची टीका। तर दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याची राऊतांची प्रतिक्रिया। चौकशीसाठी सातारा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवलं असेल, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। चौकशी सुरू होते त्यावेळेस अधिकाऱ्याला पदावर ठेवत नाहीत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शिंदे फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा। राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलांसंदर्भात चर्चा, तसेच मुंबई पालिका आयुक्त पदावरील देखील नेमणुकीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पुढच्या निवडणुका एकतर्फी होऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन। आपल्याला विरोधकांची जागा भरून काढायची आहे। सध्या निवडणुका नसल्यानं पक्षाची कामं करण्याच्या सूचना। आता आपण बघूयात राजकीय क्षेत्रात काय काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। गिरगावातील सांचोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री लोढांना आभारपत्र। सणानिमित्त 8 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केल्यानं आभारपत्र। तर आंबील सणानिमित्त सिलेंडर मिळावेत म्हणून लोढांनी मंत्री भुजबळ यांना पत्र दिलं होतं। धार्मिक कामासाठी कुणीही मागणी केल्यास गॅस उपलब्ध करून देणार, मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य। तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणं चिंताजनक आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। कागदपत्रामध्ये खाडाखोड करून महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केलाय। पार्थ पवारांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। चर्चेचा तपशील अद्याप मात्र गुलदस्त्यात। सरकारने 200 नव्हे तर 1000वरती GR काढले आहेत। मंत्रालयातून GR काढून पैसे वाटण्याचं काम सुरू आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीयेत। राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो, विशेषतः जे शत्रू असतात ते जास्त संपर्कात असतात, संजय राऊतांचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावरती गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार। खंडाळी पापरी गावातील नुकसानीची त्यांनी पाहणी देखील केली आहे। शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधलेला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट। नागपूर जिल्ह्यातील कामठी कंटोन्मेंट क्षेत्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्या, या क्षेत्राचा येरखडा नगर पंचायतीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावावर देखील याच भेटीत चर्चा झाल्याची माहिती। अकोला महानगरपालिकेच्या सभेत राणा 14 विरोधी नगरसेवकांचं 3 महिन्यांसाठी निलंबन। 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्यानं सत्ताधारी आक्रमक। निलंबित नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन।